नमस्कार, मी संजय सोनवणे, गुरु कम्प्युटर नवनागापूर, संस्थाचालक, मालक. मला आज दोन शब्द बोलायचे आहेत आणि ते दोन शब्द म्हणजे AI बद्दल बोलायचे आहेत. आज या संगणक युगामध्ये आणि विशेष करून 2025 नंतर 2026 मध्ये जे मर्ज करताना अनेक लोकांसमोर एक सोशल मीडिया, ऑफलाईन मीडियामध्ये मेसेज व्हायरल होतोय की सर्व कंपन्या बऱ्याच लोकांना काय करताय, रिझाईन करताय किंवा बऱ्याच लोकांचे जॉब जाणार आहेत, असा सोशल मीडियामध्ये मेसेज व्हायरल होत आहे. परंतु लक्षात ठेवा, AI हा फक्त एक टूल आहे. AI इज नॉट डिसिजन्स मेकिंग. हा AI सांगतोय आणि AI हेही सांगतोय की मला ओपन AI ने डिझाईन केलंय. कशासाठी केलंय? लोकांना इन्फॉर्मेशन वाढवण्यासाठी, लोकांमध्ये क्षमता वाढवण्यासाठी. परंतु तुम्ही ठरवा, माझा गैरफायदा घ्यायचा आहे की तुमची क्षमता वाढवायची. बस माझा एकच उद्देश आहे आणि तो म्हणजे फक्त जे कमजोर लोक आहेत त्या कमजोर लोकांना मजबूत करणं आहे, मजबूर नाही. त्यामुळं AI ही तुमची क्षमता वाढवण्यासाठी आलेला आहे. तो भयभीत करण्यासाठी नाही आला, तर तो प्रभावित करण्यासाठी आलेला आहे. तुम्हाला काय वाटतं? विचार करावा. AI मुळे कुणाचाही जॉब जाणार नाही, पण जर तुम्ही अपडेट नाही झालात तर 100% तुमचे जॉब जाणार आहे. आणि तसा रेशो जरी चेक करायचा म्हणला तर आज इंडियाचा रेशो चेक करा. आज 90% लोक सुशिक्षित बेकार का आहेत? फक्त डिग्री घेऊन चालणार नाही, त्याचबरोबर तुमच्याकडे स्किल असलं पाहिजे आणि ते करंट अपडेटेड स्किल पाहिजे. आणि स्किल बरोबर तुमच्याकडं एक एक्सपिरियन्स असला पाहिजे. एक्सपिरियन्स म्हणजे वर्किंग नाही. तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाणार आहात ते प्रेझेंटिंग युअर प्रेझेंटेशन स्किल तुमच्याकडं एक्सपिरियन्स अपडेट असला पाहिजे. आणि तो अपडेट करण्यासाठी तुम्ही AIचा पण वापर करू शकता. परंतु AI काय आहे? AI इज नॉट गॉड.